नमस्कार मित्रांनो, तोहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता असा जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. कारण आता घरामध्ये सगळं वादळ उठलेलं असतं. राखीचं सत्य बाहेर आलेलं असतं. अंजलीच्या जीवावर मात्र बेतलेलं असतं. कारण राकेशने असा इतका मोठा विश्वासघात तिचा केलेला आहे. आता इतके सगळे काही सत्य अचानक तिच्यासमोर जेव्हा येतात तेव्हा ईश्वरी अंजलीला साथ देते आणि म्हणते की अंजली ताई, हे बघा, तुम्हाला मात्र आता तुमच्यावर विश्वास ठेवावा लागेल. या बाळासाठी, या सर्व बाळासाठी तुम्हाला आता सर्व सहन करावं लागेल. त्यामुळे प्लीज तुम्ही खचून जाऊ नका. कारण जे झालेलं आहे त्यावर मात्र तुम्ही आता विश्वास ठेवा. कारण आम्ही तुम्हाला अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न करत होतो अंजली ताई, आत्तापर्यंत आम्हाला तुम्हाला सगळं काही सांगायचं होतं, परंतु तुम्ही ऐकून घ्यायला तयार नव्हतात. आणि ज्याप्रमाणे तुमच्यासमोर हे सत्य आलेलं आहे तर त्याचा धक्का तुम्हाला सगळा सहन करावा तर लागेलच. कारण राकेश असा काही एक व्यक्ती आहे, कारण तो व्यक्ती मात्र इतका फ्रॉड असू शकतो. कारण त्याने कंपनी बाबतीत इतका मोठा फ्रॉड केलेला आहे. आणि आता आपल्या सात्विक फॅशनला मात्र त्याच्या तावडीतून वाचवणं आपल्याला फार गरजेचं आहे. नाहीतर आपला करोडोंचा बिझनेस आहे तर तो वाया जाईल. सगळं काही धुळीस मिळेल. पण काही झालं तरी आता मी डगमगणार नाही. अंजली ताई, तुम्हाला साथ द्यायची आहे. कारण राकेशने असे काही पेपरवर तुमच्या सह्या घेतलेल्या आहे तर त्या तुम्हालासुद्धा माहिती नाही. 50 लाखाचं जे कर्ज घेतलेलं आहे आपल्या कंपनीवर त्यावर तुमच्या सह्या आहेत. तेव्हा अंजलीला हे ऐकून फार मोठा धक्का बसू शकतो. अंजली म्हणते की असं कसं होऊ शकतं, राकेशने इतकं मला कसं फसवलं. आता नम्रता म्हणते की हे बघा ताई, तुम्ही काही काळजी करू नका. कारण राकेश पहिल्यापासून आता हा फ्रॉडच होता. त्यानंतर मात्र आता ह्या राकेशने इकडे डॉक्टरांना घेरून मात्र डॉक्टरांना जे पैसे दिलेले आहेत तर ते पैसे मात्र देऊन तो मारण्याचा जेव्हा प्रयत्न करतोय, परंतु डॉक्टर कसा बसा मात्र तेथून आता सटकतो. कारण राकेशला असं काहीतरी त्या डॉक्टरांचा गेम करायचा असतो आणि ताराचं सुद्धा त्यासाठी मात्र त्या गोडाऊनला त्याने बोलावलेलं असतं. परंतु आता जेव्हा तो डॉक्टरांना मारायला जातो त्याच वेळेस मात्र आता डॉक्टरांना वाचवण्यासाठी तेथे तारा आलेली असते. ताराला पुढे पाठवून मात्र अर्णवने बरोबर ह्या राकेशचा गेम केलेला आहे. राकेशला असं वाटत असतं की आता कुणालाच काही माहिती नसेल, परंतु राकेशचा खरा गेम करण्यासाठी अजूनपर्यंत अर्णव आणि हे दुसरे कोणीही तेथे आलेलं नाही. आणि त्याच वेळेस आता पोलिसांच्या गाडीचा हॉर्न वाजवून राकेशला मात्र तेथून बेभान केलेलं असतं. डॉक्टरांचा जीव वाचलेला असतो आणि ते पैसे सगळे काही अर्णवच्या ताब्यात गेलेले असतात. पण आता इतका मोठा माल म्हणजे डायरेक्ट आता सोन्यांची या जे साड्या वगैरे आहे तर त्यावर सोन्याच्या तारीने मात्र जी घडण केलेली आहे हे सगळं काही आता ह्या राकेशने घडून आणलेलं असतं. परंतु आता हे सगळं अंजलीला जेव्हा माहिती होतं तेव्हा अंजली म्हणते की किती काही झालं तरी ह्या राकेशला मी सोडणार नाही. त्याने आत्तापर्यंत जे काही माझ्या भावाला जो मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो मी नाही सोडणार. अंजलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. परंतु आता वल्लरी मामीला भीती वाटत असते, माझी काय अवस्था होईल. राकेशचं सत्य बाहेर पडलं, परंतु जर माझे सत्य बाहेर पडले तर काय होईल. आणि त्यानंतर मात्र देवदर्शनावरून आता सुप्रिया तर घरी आलेली आहे. सुप्रियाला घरी आल्यानंतर हा सगळा काही प्रकार कळतो. कारण नम्रता घरी नसते. सुप्रिया फोन लावण्याचा खूप प्रयत्न करत आहे, पण ईश्वरी म्हणते की आई, हे बघ, मी तुला सगळं काही सांगते आणि नम्रता इकडे आमच्या घरी आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं, पण शुभंकर कुठे गेला आणि सुप्रिया तिकडे काय करते. ईश्वरी म्हणते की आई, तू काही टेन्शन घेऊ नकोस, तू इकडे, मी तुला सर्व काही सांगते. परंतु आता वल्लरीला फार मोठा धक्का बसलेला असतो. वल्लरीला असं वाटतं की आता ही सुप्रिया इकडे आली तर मात्र सगळं काही म्हणजे माझं सत्य तिच्या समोर येईल. त्या अगोदर मात्र आता हे सत्य आपण लपवायला हवं. परंतु आता तेवढ्यात मात्र इकडे घरामध्ये अंजलीच्या वाढदिवसाच्या दिवशी हे सगळा प्रकार घडलेला आहे. आणि त्यानंतर मात्र आता सगळं काही झाल्यानंतर ईश्वरीने इतकं म्हणजे करोडांचा बिझनेस वाचवलेला आहे तर आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही इतके खुश आहेत. कारण राकेशचा म्हणजे अंजलीचा राकेशच्या ताब्यामधून सुटका झालेली असते. कसंही आता अंजलीला या धक्क्यातून त्यांना बाहेर काढायचं असतं. पण त्याच वेळेस मात्र आता हे राकेशला जेल झालेली असते आणि तो जेलमध्ये गेलेला आहे. परंतु जाताना मात्र त्याने वल्लरीचं सत्य सांगितलेलं असतं की वल्लरीने जेव्हा ईश्वरीला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे
आणि घरामध्ये तिने काय काय कारस्थान केलेलं आहे हे सगळे काही राकेश आता उघड तोंड करून जातो. त्यानंतर आता वल्लरीला मात्र काय करावं आणि काय नाही ती मात्र आता बंद खोलीत जाऊन बसते. तिला असं वाटतं की आता ही सुप्रिया जर घरी आली तर काय होईल. अर्णवला मात्र फार चीड आलेली असते. अर्णवला इतका धक्का बसलेला असतो कारण त्याचा आपल्या माणसावरचा विश्वासच उडतो. कारण वल्लरी मामीला त्याने आई समान मानलेलं असतं आणि वल्लरी मामीने आपल्या आईवडिलांचा संसार मोडला. त्यामुळे आता काही झालं तरी हे जे काही आहे तर ते सगळं ईश्वरीचंच आहे. ईश्वरीने हे सगळं सॉल्व केलेलं आहे. म्हणून तो ईश्वरीला आता रूममध्ये आल्यानंतर प्रेमाचं प्रपोज करतो आणि दोघांचाही आता प्रेमाचा संसार सुरू होतो. त्याच वेळेस आता ईश्वरीने रमाकांत राजशिर्के यांना घरामध्ये आता कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर यावरती त्यांची नेमणूक केलेली आहे. कंपनीचे काही हक्क मात्र आता बाबांना दिलेले आहेत आणि काही हक्क अविनाश मामा यांच्या नावावर केलेले आहे. आता समान असं जी वागणूक आहे तर ती ईश्वरीची सुरू असते. पण तरीसुद्धा वल्लरीच्या मनामध्ये काही ना काही सुरू होतं असतं. ती नम्रताला प्रत्येक क्षणाला टॉन्ट मारण्याचा प्रयत्न करत असते. पण आता नम्रता पेटून उठलेली असते. नम्रता म्हणते की मी बरेच दिवस झाले तुमचं सगळं काही ऐकून घेते, पण तुम्ही मला ईश्वरीच्या बाबतीत का भडकवतात, नक्की का असं वागतात. तेव्हा सुप्रिया म्हणते की तुझी हिंमत कशी झाली इतकं सर्व काही बोलण्याची आणि तू माझ्याशी बोलते, तुला कळतं का. त्यावरती नम्रता म्हणते की हो तुमच्याशीच बोलते. परंतु आता नम्रता जे काही ही वल्लरीला उलटून बोललेली आहे म्हणून आता वल्लरीने आणखीन एक गेम खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो म्हणजे आकाश आणि नम्रता या दोघांमध्ये मुद्दाम भांडण लावण्याचा प्रयत्न ती करत आहे. ईश्वरी आणि ह्या नम्रतामध्ये जो भांडण लावण्याचा प्रयत्न तिचा सक्सेस झालेला नसतो तो आता आकाश आणि नम्रता या दोघांमध्ये करते. त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी खूप खुश आहे आणि असं करता करता त्यांच्या संसाराला सुरुवात होते. आणि अचानक आता राजशिर्क्यांच्या घरामध्ये एक आता गुड न्यूज ऐकायला येते, म्हणजे ईश्वरी आणि अर्णव बाबा होणार आहे. तर घरामध्ये सगळंही आनंद झालेला आहे. अंजलीला फार आनंद होतो कारण आपल्या बाळाला खेळणारं कोणीतरी येणार आहे. तेव्हा ईश्वरीने अर्णव अंजलीची फार काळजी घेत असतात. अंजलीच्या नावावर आता कंपनीचे काही आता म्हणजे शेअर वगैरे केलेले आहेत आणि अंजलीला सुद्धा जे अधिकार हवे आहेत ते सगळे अधिकार मात्र आता दिलेले असतात. त्यानंतर मात्र घरामध्ये सगळं काही छान वातावरण आहे आणि त्यात म्हणजे ईश्वरीला दिवस गेलेले आहेत आणि ईश्वरीला आता अर्णव तिची इतकी मनापासून काळजी घेतो. ईश्वरीने दिलेली गुड न्यूज ऐकून घरामध्ये आणखीन एक आता पार्टीचा सोहळा असतो आणि त्या पार्टीमध्ये आता खास म्हणजे ईश्वरीचा हा पार्टीचा सोहळा आहे. सगळं काही छान वगैरे सुरू झालेलं आहे आणि सगळं काही छान वगैरे सुरू होऊन आता मात्र ईश्वरीला इतकी काळजी घेतली जात असते. आता बाबांना सुद्धा घरातील सगळे हक्क दिलेले आहेत. बोर्ड ऑफ डायरेक्टरवर रमाकांतची नेमणूक केलेली आहे. आता वल्लरीला मात्र तिच्या पापाची शिक्षा अशी मिळते की तिला घरामध्ये काही बोलता येत नाही. सगळे काही कारभार आहे तर ते ईश्वरीच्या हाती सोपवलेले आहेत. प्रत्येकजण वल्लरीचा रागराग करत आहे आणि आता अर्णव तर वल्लरीचे डोकूनसुद्धा पाहायला तयार नसतो कारण त्याला आपल्या आईच्या मृत्यूला कारणीभूत असणारी ही ती बाई आहे आणि ईश्वरीच्या आईच्या जीवनाशी खेळणारी आणि माझ्या बाबांच्या जीवनाशी खेळणारी आणि त्यांचं आता इतकं मोठं म्हणजे नाव बदनाम करणारी ही मात्र वल्लरी आहे. हे कळाल्यानंतर आता अर्णव हा ढोकूनसुद्धा पाहायला तयार नसतो. आजीसुद्धा आता वल्लरीचा रागराग करत असते. वल्लरीला काय करावं तेच काही कळत नसतं. वल्लरी सगळ्यांची माफी मागण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तिचे छोपे डाव सुरूच असतात. तिला फक्त आता आकाश आणि ह्या नम्रता यांना वेगळे करायचं असतं कारण नम्रताला या घरातून बाहेर काढण्यासाठी तिचे प्रयत्न सुरूच असतात. त्यानंतर मात्र आता घरामध्ये मिळालेली गुड न्यूज ऐकून वल्लरी लगेच नम्रताचे कान भरते. बघ अगं बघ, तुझ्यापेक्षा लहान बहीण आहे तरीसुद्धा तिने या घराला वंशाचा दिवा म्हणजे आणलेला आहे आणि तुझं काय सुरू आहे. तुझं तर आत्तापर्यंत काहीच नाही आणि तू काय म्हणजे देणार आहे की नाही गुड न्यूज. त्यावरती नम्रता म्हणते की आई आत्ता कुठे आमचं लग्न झालेलं आहे आणि तुम्ही सारखं मला ईश्वरीची बरोबरी करायला काय सांगतात. ईश्वरी आणि माझ्यात तसे कोणतेही मतभेद नाही पण तरीसुद्धा तुम्ही आमच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा का प्रयत्न करतात. तेव्हा आता वल्लरीला फारच राग येतो. वल्लरी म्हणते की माझ्याशी उलटून बोलतेस. तर नम्रता म्हणते की तुम्ही आहातच त्या कारण माझ्या आईवर आरोप केलेत. माझ्या आईवर आरोप करून अर्णवच्या आईवडिलांना तुम्ही मारलत. हे सगळ्याला कारणीभूत तुम्ही आहात.
वल्लरी म्हणते की तुमची हिंमतच कशी झाली मला हे सर्व बोलण्याची. तेव्हा नम्रता आता काही ऐकायला तयारच नसते. नम्रता प्रत्येक शब्द आता ह्या वल्लरीला बरोबर टॉन्ट मारत असते आणि वल्लरी मात्र आता सगळं काही गुपचूप ऐकून घेते. शेवटी घरातील सगळं काही काम वल्लरीला करावं लागतं आणि आता मिळालेली गुड न्यूज आता लवकरच ऐकून घरामध्ये नक्की आता चोरोटीचा कार्यक्रम कसा साजरा होतो ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.